अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यात येत असलेल्या वडगाव माहुर येथील देवमाता गायचे वृद्धपकाळाने देवासन झाले. नुकताच गायीला राष्ट्र राजमाता हा दर्जा देण्यात आला असून हिंदू धर्मात गायीला पूजनीय मानतात. गायीचे देहावसन झाल्यानंतर संपूर्ण विधिवत पूजा करून गोमातेचा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येत नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती. हे संपूर्ण कार्य ज्याच्या कुटुंबात गाय वास्तव्यात होते तेथील राजू सदाशिव गुजरकर, सारंग गुजरकर यांनी आता विविध कार्यक्रम घेऊन महाप्रसादाचं आयोजन केलं आहे. या गायीचे देहावसन झाल्यानंतर दिनांक 3 जानेवारी रोजी भव्य महाप्रसादाचं आयोजन वडगाव माहुर येथे करण्यात आलं आहे. सायंकाळी 6 वाजतापासून महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. येथील माजी उपसरपंच पाटील यांनी या संदर्भात विस्तृत माहिती दिली व संदेशही दिला. माझ्या गावातील देवमाता हे कुटुंब एक म्हणजे देवासारखं मानून तिची सेवा केली आणि ती देवासन झाली. त्या कुटुंबाने निर्धार केला. राजीव सदाशिव गुंजरकर हे माझ्या गावातील एक कुटुंब आहे, नावी समाजाचं कुटुंब आहे आणि त्यांनी त्या गोमातेला भरपूर सेवा करून तिचं देवासन झालं वृद्धापकाळानं. त्या कारणाने त्यांनी एक दुःखाचं सावट त्या कुटुंबावर झालं आणि त्यांनी निर्णय घेतला की आपल्या गाईचा एक मोठा महाप्रसाद म्हणून 700-800 लोकांचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला आणि त्या अनुषंगानं त्यांनी 3 तारखेला 3-1-25 जानेवारीला तो कार्यक्रम 8 तारखेला संध्याकाळी ते राबवणार आहे. आजचा युग असा आहे की आईला आई आणि बापाला बाप न म्हणणारे कुटुंब आपण जगात पाहिलेले आहे. पण आज एक पशु आणि गोमाता मानणारं कुटुंब आमच्या गावात आणि त्यांनी मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम 800 लोकांचा ठरवलेला आहे आणि सर्व लोकांमध्ये ह्या विषयाची चर्चा गावात आहे. सर्व हिंदू धर्मात आपल्या गोमातेचे अंतिम संस्कार आपण जसे मानव जातीत करतो त्याचप्रमाणे करावे असे त्यांनी आवाहन केले. गोमातेच्या जाण्याने गुजरकर कुटुंब दुःखात असून आमच्या घरातील प्रेमाचा जीव गेला आहे या संदर्भात माध्यमांना त्यांनी सांगितलं. गावकरी व या कुटुंबाच्या वतीने संपूर्ण कार्यक्रम दिनांक 3 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. गोमातेच्या प्रसादाला सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन गुंजकर कुटुंबाने केलं आहे. जनमत न्यूज करता अमरावती प्रतिनिधी राजेश्वर गोरमाडे यांची रिपोर्ट.